रे गणपती बाप्पा माझा फ्रेंड आहे और सगळं ऐकतो गणपती बाप्पा मोरया मंगल मोठी मोरया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज गणपती बाप्पा बसणार आहे आणि श्रावणीला गणपती बाप्पा खूप आवडते आणि आम्हाला पण गणपती बाप्पा खूप आवडते. मागील 30 वर्षापासून आम्ही घरी गणपती बसवतो आणि श्रावणीला पण आता सवय लागली गणपती बाप्पा बसवायची. श्रावणी म्हणते गणपती बाप्पा माझा फ्रेंड आहे, गणपती बाप्पा माझं सगळं ऐकतो. तर मित्रांनो, चला आपण गणपती आणू. श्रावणीला कोणता गणपती आवडतो, कसा आवडतो आपण बघू आणि श्रावणीला जो गणपती आवडेल तोच आपण घरी आणायचा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल, कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगायचंय आणि एकदा नक्की म्हणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात म्हणून सर्वप्रथम आम्ही मोदक घेतले आणि तेथील ओनरने श्रावणीला चॉकलेट गिफ्ट दिलं. चॉकलेट गिफ्ट मिळाल्यामुळे श्रावणी खूप खुश होती. श्रावणीला चॉकलेट आणि कॅडबरी खूप आवडतात, त्यामुळे श्रावणीने चॉकलेट आणि कॅडबरी खाल्ली. त्यानंतर मी ढोकळा खाल्ला, कारण मला ढोकळा खूप आवडतो, माझा खूप प्रिय आहे ढोकळा. त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गणपती शॉपवर गेलो आणि इथे 100 बडकर एक गणपतीची मूर्ती आलेली होत्या. सर्व गणपतीच्या मूर्त्या खूप छान होत्या, खूप आवडत होत्या, पण श्रावणीला आवडत नव्हत्या. त्यामुळे आम्ही पुन्हा दुसऱ्या शॉपवर जाऊन गणपती बघितले आणि इथे श्रावणीला श्रावणीचे सबस्क्रायबर, फ्रेंड्स आणि क्लासमेट भेटले. श्रावणी यांना बघून खूप खुश होती आणि फ्रेंड्स पण श्रावणीला बघून खूप. श्रावण बेटा, तुला कोणता गणपती घ्यायचा? श्रावणीला कोणता गणपती आवडला तुम्ही बघा मित्रांनो. खूप छान गणपती आहे, मोरावर बसलेला गणपती श्रावणीला आवडलेला आहे आणि हा गणपती आम्ही आता घरी नेणार आहे, कारण आपण बोलल्याप्रमाणे श्रावणीला जो गणपती आवडला तोच गणपती आपण घरी न्यायचा आहे. आणि ह्या बाबांनी म्हणजे ह्या मामानी आपल्याला खूप छान प्रकारे पेपरमध्ये पॅक करून गणपती दिलेला आहे, कारण घरी जाईपर्यंत गणपती बसेपर्यंत आपण गणपती बाप्पाचे तोंड बघत नाही, त्यामुळे आपल्याला पॅक करून भेटलेला आहे. आपल्या घरी आपला फ्रेंड म्हणजे गणपती बाप्पा येणार आहे म्हणून श्रावणी खूप खुश झाली. श्रावणीला तिचा आनंद गगनात मावेना असा झाला. गणपती बाप्पाला कधी बघू आणि कधी नाही असं झालं आणि हा आनंद बघून मलाही खूप आनंद झाला. फायनली गणपती बाप्पा घेऊन आम्ही घरी पोहोचलो. मंगल मूर्ती, गणपती बाप्पा. घरी गणपती बाप्पा आल्यामुळे घरातील सर्व सदस्य खूप खुश होते आणि माझ्या आईने म्हणजे श्रावणीच्या आजीने गणपती बाप्पाची म्हणजे आमच्या पाहुण्यांची स्वागत केलं, पूजा केली आणि पूजा केल्यानंतर आम्ही गणपती बाप्पा देवघरात ठेवला, कारण गणपती बाप्पा आम्ही सकाळी आणलेला होता आणि गणपती बाप्पा आपल्याला संध्याकाळी बसवायचा होता, त्यामुळे कामाच्या अभावाने आम्ही गणपती बाप्पा घरी आणले. फायनली मित्रांनो, आपण घरी गणपती आणलेला आहे आणि मी निघालो कामाला. श्रावणी बाय बाय बाप्पा, बाय, सी यू. बाप्पा काय बेटा? लवकर आपल्या गणपती बसवायचा आहे. ओके बेटा, लवकर येतो मी. हा, तू तोपर्यंत काय करशील, गणपतीची सजावट करून ठेवशील. ओके, सगळं आवरून ठेवायचं, मी लवकर येतो. बाप्पा काय? मला येताना गाडी आणा. ओके, अजून काय आणू? अजून मग आणा. बर, अजून? अजून नको. बर, 2-4 फटके आणतो ना, फटके आणतो 2-4. चल निघ. म्हणे गाडी आणा, मोबाईल आणा, काय नाही आणणार मी. बरं, ओके आणतो बेटा, आणतो. बाय. हिरवगार निसर्ग, थंडगार वातावरण, ह्या आनंदाचा स्वाद घेत आम्ही कामावर पोहोचलो आणि हा आनंद खूप छान वाटतो. थंडगार वातावरण, हिरवं वातावरण खूप छान वाटतं आणि तिथं गेल्यावर आम्ही गणपती बाप्पाची तयारी केली. गणपती बाप्पाची ही तयारी कशी केली आणि थोड्याच वेळाने तयारी झाल्यावर खूप दमलो होतो, त्यामुळे आम्ही थोडासा चहा आणि दूध घेतले. तर मित्रांनो, आम्ही गणपतीची तयारी करताना दूध पितोय. चहा पिल्यानंतर आम्ही गणपती आणण्यासाठी स्टॉलवर गेलो आणि खूप सारे गणपती स्टॉलवर आलेले होते. खूप मोठे गणपती होते, कोणता घेऊ हे कळत नव्हतं आणि वरतून पाऊस चालू होता, पावसाचा गारवाट चालू होता. खूप छान वाटत होतं, वातावरण खूप छान होतं आणि गणपती बाप्पा बसवणार म्हणून आम्हाला लवकर सुट्टी मिळालेली होती आणि कस्टमर नसल्यामुळे आम्ही लवकर घरी गेलो. आणि वातावरण मित्रांनो तुम्ही बघू शकता, किती छान वातावरण आहे. खूप थंड वातावरण झालेलं होतं, खूप पाऊस पडत होता. पुढं डोंगर असताना सुद्धा डोंगर दिसत नव्हता, एवढा पाऊस चालू होता आणि एवढ्या पावसामध्ये आम्ही घरी निघालो, कारण श्रावणीचा कॉल आलेला
की पप्पा तुम्ही लवकर या, आपल्याला गणपती बसवायचा आहे. आणि माझे फ्रेंड गणपती बाप्पा आणण्यासाठी किती कसरत घेत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण आलेलो आहे ऊसाच्या शेतात, कारण गणपतीसाठी आपल्याला घ्यायच्या होत्या दुर्वा आणि आपण 42 दुर्वा घेतलेल्या आहे. कारण आमच्या घरी 2 गणपती आहे. गेल्या वर्षीचा एक गणपती तो आम्ही विसर्जन केलेला नव्हता, त्याच्यामुळं त्या गणपतीला 21 दुर्वा आणि नवीन गणपतीला 21 दुर्वा अशा 42 दुर्वा घेतलेल्या आहे. तर चला घरी जाऊ आणि श्रावणीला आपण एकदम सरप्राईज देऊ. सरप्राईज दिल्यानंतर श्रावणीनं घरी काय काय काम केलं बघू आणि अजून काय म्हणते काय नाही. कारण मला फोन केला होता ते लवकर या पप्पा, लवकर या पप्पा. कामावरून आपल्याला लवकर सुट्टी भेटल्यामुळे आपण लवकर आलेलो आहे. तर चला घरी आणि श्रावणीचं रिॲक्शन काय असतं आपण नक्की बघू. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे घरी. आता श्रावणी काय करते बघू. वाव अभ्यास करते. हॅलो श्रावणी. काय बेटा. अगं हो ग, मला कामावरून यायला उशीरच झाला थोडासा. आता चल पटकन बसू आपण. तयारी केली का गणपती बाप्पाची? दाखव बरं मला पटकन. चल. काय बेटा. वाव खरंच रावणी किती छान बनवलं का तू. कुणी कुणी बनवलं. तू एकटीनेच बनवलं. वा 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 व्हेरी गुड. मग एकदा म्हणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. टेबल ठेवला नाही तू अजून. आता टेबल ठेवायचा आहे ना. चल पटकन टेबल आण आणि टेबल ठेवून तयारी कर पटकन. चलो. तर मित्रांनो श्रावणीने गणपती बाप्पाची कशी तयारी केली, खूप छान तयारी केली ना. तर आवडली असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा. आणि एकदा गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया म्हणून आम्ही गणपती बाप्पा देवघरातून टेबलवर नेण्यासाठी उचललेला आहे. आणि घरातील सर्व सदस्य खूप खुश होते. गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावरील पेपर काढून आम्ही गणपती बाप्पा टेबलवर आसनावर बसवलेला आहे. आणि गणपती बाप्पा आणि सजावट कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगायचं मित्रांनो. गणपती बाप्पा खूप छान मोरावर बसलेला आहे आणि खूप छान श्रावणीने तयारी करून आम्ही देवबाप्पाची गणपती बाप्पाची आरती केली. आणि गणपती बाप्पासमोर कळस, काही फळं म्हणजे केळी, सफरचंद, मोदक, आपण जो मोदक आणलेला होता मोदकही ठेवला. कारण गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे, त्यामुळे गणपती बाप्पासाठी मोदक ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण गणपती आणलेला होता. आणि हे सर्व झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती सर्वप्रथम श्रावणीने केली. कारण गणपती बाप्पा श्रावणीचा खूप जवळचा फ्रेंड आहे आणि श्रावणीला आरती करायला खूप आवडतं, पाहुण्यांचा पाहुणचार करायला खूप आवडतं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो एकदा कॉमेंट करून सांगायचं. आणि शेवटी एकदा नक्की म्हणा गणपती बाप्पा मोरया.